Hi, welcome student. In today's lecture, we understand the concept of coefficient of absorption, coefficient of reflection and coefficient of transmission and relation between them. We know there are three modes of transfer of heat: conduction, convection and radiation. Among the two modes, that is conduction and convection, required material medium for the transmission of heat. म्हणजे काय, कंडक्शन आणि कन्व्हेक्शनच्या प्रोसेसमध्ये कुठलं तरी मीडियम गरजेचं असतं. बट इन केस ऑफ रेडिएशन मटेरियल मीडियम डज नॉट रिक्वायर्ड, बिकॉज इन केस ऑफ रेडिएशन heat transfer in the form of electromagnetic waves. So the radiation is fastest mode of heat transmission. म्हणजे कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन या तीन प्रोसेसेस आपण 11वीत शिकलोच आहे. तर आपल्याला कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन, कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन आणि कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन ह्या टर्म्स काय आहेत आणि त्यांच्यातलं रिलेशन काय हे आज आपल्याला समजून घ्यायचं. तर रेडिएशन इज द फास्टेस्ट प्रोसेस ऑफ हीट ट्रान्समिशन अँड द रेट ऑफ ट्रान्समिशन ऑर स्पीड ऑफ ट्रान्समिशन इन रेडिएशन इज 3 into 10 raised to 8 meter per second. That is very high speed. And the best example of radiation is the radiation of heat from sun to earth. म्हणजे सूर्यापासून पृथ्वीपर्यंत जी हीट येते किंवा जी उष्णता येते ती काय असते, रेडिएशनच्या फॉर्ममध्ये असते. दॅट इज इट इज इन फॉर्म ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. नाव वी नो दॅट when thermal radiations are incident on the ordinary body, then its some part is reflected, some part is absorbed in the medium or that body, and remaining part is the transmitted through the medium. That is, if Q is total amount of thermal energy incident on the body, then QR is the total amount of thermal energy reflected by body. QA be the total amount of thermal energy absorbed by the body, and QT be the total amount of thermal energy transmitted by the body. Now, according to law of conservation of energy, Q equal to QA plus QR plus QT. आता हे इक्वेशनकडे नीट लक्ष द्या. समजा आपण एखाद्या सबस्टन्सवर किंवा एखाद्या मटेरियलवर Q एवढी हीट जर का इन्सिडंट केली तर त्यातला काय होतो, काही पार्ट रिफ्लेक्ट होतो म्हणजे QR, त्यानंतर काही पार्ट काय होतो, ॲब्सॉर्ब होतो त्या मटेरियलमध्ये विच इज QA, अँड रिमेनिंग पार्ट इज ट्रान्समिटेड थ्रू द मटेरियल दॅट इज QT. म्हणजे जेवढी हीट तुम्ही त्या बॉडीवर इन्सिडंट करणार आहात त्यातला काही पार्ट ॲब्सॉर्ब होणार आहे, काही रिफ्लेक्ट होणार आहे, काही ट्रान्समिट होणार आहे. म्हणजे थोडक्यात काय की त्या तिघांची जी ॲडिशन असणार आहे ती किती असणार आहे, तुम्ही सप्लायड केलेल्या हीट इतकी असणार आहे. आणि म्हणून आपण लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीनुसार म्हणजे इनपुट एनर्जी इक्वल्स टू आउटपुट एनर्जी, तर आपण Q इक्वल टू QA प्लस QR प्लस QT असं इक्वेशन त्या ठिकाणी तयार होतं आहे. आता समजा आपण ह्या होल इक्वेशनला Qने डिव्हाइड केलं तर आपलं इक्वेशन काय तयार होईल बघा. इफ डिव्हाइडिंग ऑन बोथ साइड बाय Q, then we get Q upon Q equal to QA upon Q plus QR upon Q plus QT upon Q. But QQ get cancel, that's why we can see that. मग QQ जर का आपण कॅन्सल केलं तर आपलं इक्वेशन काय होईल, 1 इक्वल टू QA अपॉन Q प्लस QR अपॉन Q प्लस QT अपॉन Q. पण आता ह्या जे रेशो दिसतात आपल्याला, QA अपॉन Q असेल किंवा QR अपॉन Q असेल, तर हे जे रेशो आहेत यांना आता आपण काय म्हणतो ते बघा. द रेशो QA अपॉन Q इज कॉल्ड कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन. आता या ठिकाणी काय कसला रेशो येतो, द रेशो ऑफ, दिस इज द रेशो ऑफ अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब टू टोटल अमाऊंट ऑफ हीट इन्सिडंट. म्हणजे ॲब्सॉर्ब केलेली हीट आणि टोटल इन्सिडंट केलेली हीट यांचा जो रेशो असतो त्याला आपण ए म्हणतो, विच इज द कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन. आता जसा हा कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन घेतला तसाच आपला दुसरा रेशो काय होऊ शकतो, QR अपॉन Q इज द रेशो ऑफ टोटल अमाऊंट ऑफ हीट रिफ्लेक्टेड टू टोटल अमाऊंट ऑफ हीट इन्सिडंट, and it is denoted by R, which is known as the coefficient of reflection. Similarly, the third ratio QT upon Q is the total amount of heat transmitted to total amount of heat incident. It is denoted by T and it is known as coefficient of transmission. Okay. मग ह्या तीन रेशोंच्या ऐवजी आपण काय लिहू शकतो, A, R आणि T. That's why we can write as
ए प्लस आर प्लस टी इक्वल्स टू 1. आता पुन्हा एकदा हे इक्वेशनकडे लक्ष द्या की कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन प्लस कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन प्लस कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन इक्वल्स टू 1. म्हणजे तिघांची जी ॲडिशन असते ती 1 असते. म्हणजे जेवढी हीट तुम्ही इन्सिडंट केलेली असेल त्यातलं समजा 25% भाग ॲब्सॉर्ब होत असेल, 25% रिफ्लेक्ट होत असेल, तर ट्रान्समिट होणारा पार्ट किती असणार आहे? 50%. कारण का की त्या तिघांची ॲडिशन आपल्याला काय करायची आहे? 1 दाखवायची. आता आपल्याला परफेक्ट ट्रान्समीटर नेमका काय असतो किंवा परफेक्ट ॲब्सॉर्बर काय असतो किंवा परफेक्ट रिफ्लेक्टर काय असतो हे आता आपण बघू. आता ह्या इक्वेशननुसार जर का आपण ए इक्वल्स टू 0 आणि आर इक्वल्स टू 0 टाकला तर टी इक्वल टू काय मिळणार आहे? टी इक्वल टू 1. अँड द सबस्टन्स फॉर विच ए अँड आर बिकम 0 अँड टी इक्वल टू 1 इज कॉल्ड परफेक्ट ट्रान्समीटर. लक्षात आलं? आणि परफेक्ट ट्रान्समीटर जे असतात अशा सबस्टन्सला डायथर्मोनस सबस्टन्स असं म्हणतात. अँड फॉर डायथर्मोनस सबस्टन्स टी नेव्हर बी 0. म्हणजे त्या ठिकाणी टीची व्हॅल्यू किंवा ट्रान्समिशन हे कधीही 0 नसतं. पण जे डायथर्मोनस सबस्टन्स असतात ते ना गुड ॲब्झॉर्बर असतात ना गुड रिफ्लेक्टर असतात. दीज आर ओनली गुड ट्रान्समीटर. द एक्झाम्पल्स ऑफ डायथर्मोनस सबस्टन्स इज ग्लास, कॉर्ड्स, सोडियम क्लोराइड, हायड्रोजन, ऑक्सिजन अँड ड्राय एअर विच आर द एक्झाम्पल्स ऑफ परफेक्ट ट्रान्समीटर. म्हणजे काय होतं की याच्यातनं 100% हीट काय होते? ट्रान्समिट होते. म्हणजे त्याच्यात हीट रिफ्लेक्टही होत नाही आणि ॲब्सॉर्बही होत नाही. असे जे मटेरियल असतात त्यांना परफेक्ट ट्रान्समीटर म्हणतात. कन्सिडर सेकंड कंडिशन वेन टी इक्वल्स टू 0 देन ए प्लस आर इक्वल्स टू 1 अँड फॉर सच कंडिशन द ऑब्जेक्ट इज परफेक्टली ओपॅक फॉर द रेडिएशन अँड द मटेरियल इन विच द हीट रेडिएशन डज नॉट ट्रान्समिट इज कॉल्ड ॲथोनॉमस सबस्टन्सेस. वॉटर, वूड, आयर्न अँड कॉपर आर द एक्झाम्पल्स ऑफ ॲथोनॉमस सबस्टन्सेस. म्हणजे थोडक्यात काय की ह्या मटेरियलमधनं किंवा ह्या सबस्टन्सेसमधनं हीटचं ट्रान्समिशन होत नाही. हीट फक्त काय होते? ॲब्सॉर्ब केली जाते किंवा रिफ्लेक्ट केली जाते. ठीक आहे. तर असे जे मटेरियल असतात त्यांना ॲथोनॉमस सबस्टन्सेस असं म्हणतात. थर्ड आणि फोर्थ केस त्या ठिकाणी कन्सिडर करतोय. तर थर्ड केसमध्ये काय असतं? ए इक्वल्स टू 0, टी इक्वल्स टू 0, देन आर इक्वल्स टू 1. दॅट इज द मटेरियल इज परफेक्टली रिफ्लेक्टर. म्हणजे अशा मटेरियलमध्ये ज्यावेळेस रेडिएशन्स टाकले जातात तर त्यातला काही पार्ट ॲब्सॉर्ब किंवा ट्रान्समिट न होता पूर्णपणे काय होतात? रिफ्लेक्ट होतात. तर अशा मटेरियलला काय म्हणतो आपण? गुड रिफ्लेक्टर म्हणतो. लक्षात आलं? म्हणजे ह्या मटेरियलमध्ये फक्त रिफ्लेक्शन ही प्रोसेस त्या ठिकाणी होते, ॲब्सॉर्प्शन आणि ट्रान्समिशन होत नाही. त्यानंतर आपली शेवटची जी कंडिशन इज आर इक्वल्स टू 0, टी इक्वल्स टू 0, देन ए इक्वल्स टू 1. दॅट इज द मटेरियल इज परफेक्ट ॲब्झॉर्बर. म्हणजे काय की याच्यावर जेवढे रेडिएशन तुम्ही इन्सिडंट कराल तेवढे काय होतील? ॲब्झॉर्ब केले जातील. तर असं परफेक्टली ब्लॅक बॉडी इज द परफेक्ट ॲब्झॉर्बर. म्हणजे त्याच्यावर 100% जे रेडिएशन्स असतात ते ॲब्झॉर्ब केले जातात आणि त्याच्यासाठी एची व्हॅल्यू काय असते? 1 असते. हे आपण जेव्हा परफेक्टली ब्लॅक बॉडी शिकलो तेव्हा तुम्हाला माहिती असते.